शोधाचा धगधगता अग्निकुंड। प्रधान ग्राम सडक योजना हा भारत सरकारचा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण भागामध्ये सडकांची उपलब्धता वाढवणे आणि ग्रामीण विकासाला गती देणे आहे। या योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये सर्वात कमी दर्जा आणि दुर्गम ठिकाणी सडकांचे बांधकाम केले जाते, ज्याने त्या परिसरातील लोकांना आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासामध्ये मदत होते। तथापि या योजनेअंतर्गत 95% अनेक ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याअंतर्गत विशेष करून दुर्गम आणि अतिदुर्गम भागात भ्रष्टाचाराची समस्या देखील समोर आली। परंतु या हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराकडे कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक, उपअभियंता, उपविभागीय अभियंता नेहमीच दुर्लक्ष करत आलेले आहेत। PMGSY अंतर्गत तयार झालेले प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे प्रकल्पाचे भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करण्याचे नेमके कारण काय? या हजारो कोटी रुपयांच्या वार्षिक भ्रष्टाचारामध्ये सहभागी कोण कोण? नंदुरबार जिल्ह्याचे भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि दक्षता पथके या भ्रष्टाचाराकडे का दुर्लक्ष करत आहे? नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त या हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराकडे लक्ष देऊन चौकशी करणार काय? असा थेट प्रश्न जनतेमधून केला जातोय। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत भ्रष्टाचाराचे अनेक कारणे चर्चेला येत आहेत, जसे कंत्राटांच्या वाटपात असमानता, अनेक वेळा कंत्राटी योग्य पात्रतेच्या आधारावर देण्यात येत नसल्यामुळे भ्रष्टाचार वाढतो, कामाची गुणवत्ता, अनेक प्रकरणांमध्ये कमी दर्जाच्या सामग्रीचा वापर केला जातो जेणेकरून खर्च कमी करता येईल, पण त्यामुळे कामाची गुणवत्ता कमी होते, निविदा प्रक्रियेत गडबड, निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडत नसल्यामुळे काही लोकांना लाभ मिळतो, स्थानिक प्रशासनातील भ्रष्टाचार, स्थानिक प्रशासनात काही अधिकारी फसवणूक करतात, ज्यामुळे योजनांच्या मूळ उद्देशाची पूर्तता होत नाही, अधिकाऱ्यांची अनास्था, संबंधित अधिकारी कामाच्या आकडेवारीत फेरफार करणे, कमी कामे दाखवणे या बाबी घडतात। यावर उपाय शोधण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत, जसे की तंत्रज्ञानाचा वापर करून कामांची नियमितपणे पाहणी करणे, परंतु भ्रष्टाचाराला आळा घातलेला गेलेला नाही। नंदुरबार जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत वर्षाला हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याने चर्चा तयार होत असताना या भ्रष्टाचारात प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून ठेकेदारांपर्यंत अनेक लोक सक्रिय भूमिकेत असतात। विशेष करून मागच्या 5 वर्षांमध्ये नवापूर तालुक्यात हजारो कोटी रुपयांचे सरकारी निधी आलेला आहे आणि या सरकारी निधीमध्ये हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे। ग्रामीण ठिकाणी दुर्गावती, दुर्गम भागात काम केलेले नसताना सुद्धा हजारो कोटी रुपयांचे बिल काढले गेलेले आहे। या हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारांमध्ये विशेष काही ठराविक लोक सहभागी आहेत। त्यांनी मागच्या 10 वर्षांमध्ये अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे। या भ्रष्टाचारामधून विशेष अशा काही व्यक्तींना त्यांची टक्केवारी सुद्धा दिली गेली असल्याची चर्चा आहे। या भ्रष्टाचाराची विशेषता म्हणजे ज्या नेत्या किंवा व्यक्तिविशेषाने त्याच्या कामाला मंजुरी करून आणलेला आहे, त्याच व्यक्तीचे जवळच्या माणसाला ठेका घेत येईल किंवा टेंडर टाकता येईल अशा बिहार राज्य पॅटर्न पद्धतीने नवापूर तालुक्यात हे भ्रष्टाचार झालेले आहे। या भ्रष्टाचाराचा वाचा फोडण्यासाठी कोणी हिंमत का करत नाही? ही भ्रष्टाचार करणारी यंत्रणा नेमकी कोणते गुंड, टोळक्या आणि व्यक्तींना सुपाऱ्या देऊन या भ्रष्टाचाराला उघड करणाऱ्या व्यक्तींना जीवे ठार मारण्यासाठी किंवा त्यांच्यावर हल्ले घडवून आणण्यासाठी वित्तपुरवठा करत आहे? हे शासकीय अधिकारी एवढ्या मुजोर आणि बेलगाम होण्याचे कारण काय? हजारो कोटी रुपयांची जमवलेली बेनामी संपत्ती की काही भ्रष्ट राजकारण्यांच्या आशीर्वाद, हे सर्व उघड होत असताना सुद्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार का कारवाई करत नाही? नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांकडे 10,000 पटपेक्षा जास्त टक्के स्त्रोतापेक्षा बेनामी आणि अवैध संपत्ती जमा केलेली असल्याची चर्चा आहे। हे शासकीय यंत्रणा बऱ्याचपैकी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनेच्या निगडीत असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, शासकीय मक्तेदार यांच्याशी निगडीत आहे। मागच्या काळामध्ये अनेक सामाजिक संघटनांनी आणि व्यक्तींनी या प्रकरणांकडे शासनाचे लक्ष वेधले होते, परंतु कालांतराने हे सर्व प्रकरणे का दाबले जात आहे याचे गूढ नेमकं कळत नाही। नवापूर तालुक्यात झालेले प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजने या योजनेमध्ये हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अभियंता यांच्याकडून आज तागायत एकही प्रकरणास ठोस अशी कार्यवाही का केली गेलेली नाही? शासकीय मक्तेदारांनी हजारो कोटी रुपयांचे भ्रष्टाचार केलेला आहे, अनेक कामे अपूर्ण सोडलेले आहेत, तरी सुद्धा त्यांच्यावर आज तागायत एकही कारवाई केली गेलेली नाही। त्यांना नोटिसा दिल्या गेलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची या शासकीय मक्तेदारांवर एवढी मेहरबानीचे कारण काय? या सर्व भ्रष्टाचाराकडे नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी
अध्यक्ष निर्मूलन समिती जिल्हा आणि नाशिक विभागीय आयुक्त महसूल यांच्याकडे असलेले विशेष अधिकार म्हणजे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती यामार्फत या हजारो कोटी रुपयांचे भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश कधी देणार याकडे सामान्य जनतेचे लक्ष लागून आहे। जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमीन शेख।